साहेबांच्या आग्रहाला मान देऊन मीही आता तयार झाली आहेत. आणि आम्ही कुठे चाललो आहे, तर आम्ही चाललो आहोत गार्डन वडापाव खायला. पण जाण्याआधी एक सेल्फी तर बनता आहे की नाही. बाहेर जायचा विषय म्हटला की आमच्यापेक्षा अद्वैतच जास्त एक्सायटेड असतो. का नाही असणार, त्याला त्याच्या पार्टनरसोबत जायचं आहे ना. अद्वैतचा पार्टनर म्हणजे त्याचा मामा बरं का. मामी आली नाही अजून म्हणून काय झालं, अद्वैत काय मामाची साथ सोडत नाही. फिरायला तर सगळ्यांनाच आवडत असतं, त्यात काय मोठं नाही. पण बाईकवर फिरायला जाणं म्हणजे जी मज्जा आहे ना, ती फक्त त्यांनाच कळेल ज्यांना बाईकवर फिरायला आवडतं. बाईकवरती ना असं वाटतं आपण डायरेक्ट निसर्गाशी कनेक्ट झालो आहोत. कारण अशी छान अशी गार हवा आपल्याला लागत असते. आपले केस उडत असतात फिल्मी स्टाईलमध्ये. अरे अरे थांबा थांबा, यांना पण फ्रेममध्ये घ्या, हे पण मागे राहिले तर रुसून बसतील उगाच. तर हे एक असं छोटंसं मार्केट आहे ज्याच्याबद्दल मला काही जास्त माहीत नाही, पण तुम्ही बघून घ्या. फायनली आम्ही आलो आहोत गार्डन वडापाव खायला. छोट्या साहेबांचा हात धरत आम्ही आमचा मोर्चा पुढे नेला. वडापाव खाण्यापेक्षा जास्त इंटरेस्ट आम्हाला ही स्प्राईटची बॉटलसोबत खेळण्यामध्ये आहे. वडापावची ऑर्डर दिली होती, पण आता आमचा टाईमपास चालला होता. अद्वैतला मी म्हणत होते, सांग बरं तुला काय खायचं आहे. मग काय, त्याने घेतलं मेन्यू कार्ड आणि त्याची प्लॅनिंग स्टार्ट झाली. सुरुवातीला तो नुसतं मग ते पाव खायचं, पण नंतर हळूहळू जसं तो मेन्यू कार्ड बघू लागला ना, त्याला त्याचा फेवरेट दिसायला लागलं. पिझ्झा खायचा आहे, अजून काही काही सांगतोय तो. आम्ही काय फारसं लक्ष नाही दिलं, कारण मुलांचं असं बाहेर गेलं की चालूच असतं, हे दे ते दे. असं बिचारा बनून आमच्याकडे बघत होता ना, एक वेळेस वाटलं की द्यावा त्याला, पण नंतर म्हटलं नको नको. अद्वैत काही जास्त हट्ट करत नाही, पण त्याला काय पाहिजे असतं ते तो सांगतो. सगळेजण वाट बघताय कधी एकदा ऑर्डर येते, आणि अद्वैत आम्हाला बघतोय की हे काय बघताय. इकडे तिकडे बघण्यापेक्षा आपण आपल्यामध्येच काहीतरी टाईमपास करू असं ठरवून आम्ही एकमेकाला हाय करतोय. फायनली वडापाव इज हिअर. पण छोट्या साहेबांना इंटरेस्ट ओनली कोल्ड्रिंक्समध्ये. मग थोडीशी फोटोबाजी केली आम्ही वडापावची, आणि त्याच्यानंतर अद्वैत म्हणतोय मला आधी खायचंय. अद्वैतला फारसा वडापाव आवडत नाही, पण त्या दिवशी तो हट्ट करत होता म्हणून आम्ही त्याला वडापाव दिला. वडापाव तर खाऊन झाला, आता आमचा मोर्चा दुसरीकडे निघाला आहे. निघताना धरलं होतं मामाचा हात, पण इथे धरलाय त्याने पप्पाचा हात, आणि मामाला म्हणतोय माझा हात धरू नकोस. काय झालं या दोघांचं मला काय माहीत नाही, आणि मी काय त्याच्यामध्ये पडत नाही. आम्ही इथे आलोय दिल्ली दरबारमध्ये. अद्वैत ना या दोघांसोबत पुढे जायला तयार होत नाही, कारण की मी मागे राहिली आहेत आणि यांचा व्हिडिओ काढते. सो तो मला इशारा करून म्हणतोय की मम्मा तू पण चल आमच्यासोबत. इथे आम्ही हॉटेलमध्ये एंटर केलं आहे, आणि एंटर केल्यावरतीच मोठं असं कूलरच्या हवेने आम्हाला खूप छान थंड असं वाटलं, आणि नंतर आम्ही बिर्याणी ऑर्डर केली. पण इथेसुद्धा अद्वैतचं लक्ष मात्र होतं त्याच्या ज्यूसकडे. इथे एक ज्यूस काउंटर होता, सो त्यांनी तो पाहिला होता एंट्री करताना, आणि इथे पप्पाला तो सांगतोय की मला तो ज्यूस घेऊन द्या. पप्पाही त्याला होला हो करताय, पण घेऊन काही दिला नाही त्यांनी. फायनली आम्ही घरी आलो आहे, आणि नेहमीप्रमाणे अद्वैत आम्हाला घरी घेऊन चालला आहे. यांची मस्ती तर लिफ्टमध्ये सुद्धा चालूच आहे. अद्वैतला काय काय एक्सप्रेशन द्यायला लावताय बघा तुम्हीच. अद्वैत तसा फार दमला होता, आणि त्यांनी गोळा खाल्ला होता म्हणून हे सगळे त्याला जीभही दाखवायला लावताय. जे कोणी व्हिडिओ बघताय त्यांना एकच विनंती आहे, प्लीज एक सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तुमचा सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. धन्यवाद.